महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गडचिरोली काटली भीषण अपघात, 4 निरागस जीवांचा अपघाती मृत्यू। आज पहाटे सुमारे 5 वाजता काटली गावाजवळ नागपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर एक हृदयद्रावक घटना घडली। मॉर्निंग वॉक व व्यायाम करण्यासाठी गेलेल्या 6 लहान मुलांवर भरधाव ट्रकने धडक दिल्याने या भीषण अपघातात 4 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून 2 मुलं गंभीर जखमी झालीत। जखमींना तात्काळ गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी गंभीर जखमी मुलांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलवले। या दुर्दैवी घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे दुःख माननीय नामदार शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी समजून घेतले। त्यांना धीर दिला आणि योग्य त्या सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी मुलांच्या संपूर्ण उपचार खर्चाची जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याचे सांगण्यात आले। स्थानिक आमदार मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पांडा, पोलीस अधीक्षक मेलोत्पल हे यावेळी उपस्थित होते। ही दुर्घटना केवळ काटली गावासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक काळीज पेवटून टाकणारी घटना आहे। निष्पाप जीवांचा हा अपघाती मृत्यू भरून न येणारे दुःख आहे। राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यामध्ये योग्य समन्वय साधून पीडित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जात आहे। ईश्वर या बाल गोपाळांच्या आत्म्यास शांती देवो आणि जखमी मुले लवकरात लवकर पूर्ण बरे होत हीच प्रार्थना। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे, धुळे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।